नमस्कार, मी अक्षता. तुम्ही पाहताय सकाळ. 10 दिवसांच्या उत्सवानंतर आता पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला जाहीर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. मानाच्या 4ही गणपतीनंतर मानाचा 5वा केशववाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक. काय सांगा यावेळेस काय वैशिष्ट्य आहे? यावेळेला आपण दरवर्षीच बघतो, पण यंदाच्या वर्षी आपण बघितलं की उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक लाखोच्या संख्येने लोक ही पुणे शहरात यंदाच्या वर्षी आलेली आहेत आणि ही पुण्याची ओळख सुद्धा राहिलेली आहे. पुणे गणेशोत्सवची ओळख राहिली आहे. वेगळे देखावे बघायला मिळतात आणि एक चांगली संस्कृती इथे निर्माण झाली, ज्यामुळे देशभरातले लोक पुणे शहरात हा उत्सव बघायला येतात. त्यामुळे निश्चितपणे एक मंगलमय आणि आनंदाच्या वातावरणात हा पूर्ण 10 दिवस उत्सव पार पडला. आणि आपण बघतो की फक्त 10 दिवसापुरता आता हा मर्यादित राहिला नाहीये, पण वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य हा मंडळाची लोक, कार्यकर्ते आणि सर्वच मंडळाचे सभासद करत असतात. त्यामुळे लोकमान्यांना अभिप्रेत असलेल्या खरं समाजकार्य आता हळूहळू चालू व्हायला लागले. वर्षभर लोक करतात, हे यावेळेला प्रामुख्याने बघायला मिळालं. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय असणार आहे? विसर्जन मिरवणुकीमध्ये काय स्पेशल पाहायला मिळणार? यंदा आम्ही बघितलं असेल तर पोस्टमन ही एक थीम स्वराज्य पथकाने यावेळेला यंदाच्या वेळेला पुढे आणली आणि आम्हाला खरोखर आनंद झाला, कारण 1 सप्टेंबर पासून तसं काम थांबवायला सांगितलंय. त्यामुळे एक रिस्पेक्ट, एक ऑनर, पोस्टमनची आठवण म्हणून त्या थीम बेस्ड यंदाचं एक वादन स्वराज्य पथक करत आहे. कारण आपल्याला माहिती की 1947 पासून आतापर्यंत देशातल्या शेवटच्या घरात पोस्टमन हा पोचायचा. मग तो सायकलद्वारे, एसटीद्वारे पोचायचा. आपण आठवणी ऐकलेल्या आहेत आपल्या आजी आजोबांकडनं की वाट बघितली जायची की पोस्टमन कधी येतोय. आणि इंटरनेट आणि ईमेल याच्याद्वारे, व्हॉट्सअपद्वारे आता आपण जरी अगदी लगेच पोहोचत असलो तरी आजपर्यंत आपल्याला कनेक्टेड ठेवण्याचं काम मात्र त्या पोस्टमननी केलं, जेव्हा या कुठल्याच फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. म्हणून त्यांचा एक रिस्पेक्ट आणि मेमरी, त्यांच्या मेमरीमध्ये आम्ही यंदाच्या वर्षी ते एक पथक पोस्टमन थीमवर करायचं ठरवलं. जसं कथकलीचं सुद्धा तुम्ही बघताय की मागे डेकोरेशन ते आहे, शिवमुद्रा त्या पद्धतीचं थोडं वादनी करणार आहे. कारण हा भारताचा एक उत्सव आहे, सर्व भारतातली लोक हा साजरा करतात. आणि तेव्हा सुद्धा एका दृष्टिकोनातनं एक चळवळ म्हणून चालू केलेला हा उत्सव होता, जेव्हा फक्त पुण्यात मर्यादित राहिला नाही, पण पूर्ण देशात ही चळवळ उभी राहिली आणि सगळेजण एकत्र येऊन गणेशोत्सव हा साजरे करायला लागले. त्यामुळे केरळची कथकलीची एक संस्कृती आहे ती यंदाच्या वर्षी आम्ही डेकोरेशन आणि पुढे आणली की सगळेजण एकत्र असतात. भारताची ओळखच आहे की आपण सगळेजण एक होत. त्यामुळे आणि तीच लोकमान्यांना अभिप्रेत सुद्धा गणेशोत्सव तोच होता की सगळ्यांनी एकत्र राहावं, एकत्र समाजकार्य करावं आणि समाजकार्य हेच देवकार्य, हे त्यांचं जे म्हणणं होतं ते आपण बघतोय की आता पुढे जाताना दिसतं. धन्यवाद. हे होते रोहित टिळक आपल्यासोबत, केशववाडा गणपतीचे अध्यक्ष. अशाच पद्धतीनं पुण्याच्या गणेशोत्सवाची अपडेट जे आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.